नमस्कार मंडळी. मिळेल त्या सुखाच्या मागे धावता धावता आपण स्वतःलाच हरवून बसलोय का? आपल्या दुःखाचं खरं मूळ आपल्या बुद्धीत नाही तर आपल्या मीपणात दडलंय. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला सगळं काही समजतं पण वळत नाही. आज आपण श्री गोंदवलेकर महाराजांच्या 6 मार्चच्या प्रवचनाचा आधार घेऊन एक अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. तो म्हणजे वासनेचं प्राबल्य आणि अहमपणा. महाराज म्हणतात की एखादी गोष्ट चांगली आहे हे कळूनही ती मिळविण्यासाठी प्रयत्न न करणं हे एक प्रकारचं पापच आहे. आपल्याला वाटतं की अंतकाळी जी मती असते तशीच गती मिळते. मग प्रश्न पडतो की जर आपला जन्म आणि मृत्यू वासनेतच होणार असेल तर त्यातून सुटका कशी होणार? जसा माणसाचा रंग बदलता येत नाही तशी वासना हा माणसाचा सहजच गुण आहे का? इथेच महाराज एक मोलाचा विचार मांडतात. ते म्हणतात माणसांकडे प्राण्यांपेक्षा वेगळी अशी विवेकबुद्धी आहे. पण आपण काय करतो? आपण आपल्या अहंकाराला म्हणजेच मीपणाला खतपाणी घालतो. माझी बायको, माझी मुले, माझे घर हे माझे पण इतकं खोलवर रुजलंय की आपल्याला फक्त सुखच हवं असतं. पण जगात कोणालाच फक्त सुख मिळत नाही. या सुखाच्या हव्यासापोटी माणूस आयुष्यभर चुकीची कर्म करतो आणि त्याचीच वासना बनत जाते. आता प्रश्न येतो की हा खोलवर गेलेला अहंकार काढायचा कसा? अहंकाराचं निर्मूलन करायला एक सूक्ष्म अस्त्र हवं आणि नाम हे त्यापेक्षा प्रभावी दुसरं कोणतंही अस्त्र नाही. भगवंताचं नाम हे त्याच्या सर्वात जवळचं आहे. पण अडचण अशी आहे की आपल्याला सगळं समजतं तरीही आपण नामस्मरण करायला आळस करतो. महाराज भक्तीचे गुपित सांगतात. मनाने भगवंताचे होणे. आपल्याला जे हवं आहे ते देवाकडे मागावं पण त्याने ते दिलं नाही तर ते आपल्या हिताचं नव्हतं असं मानण्याची तयारी ठेवणं हीच खरी भक्ती. भगवंत हाच करता करविता आहे हे अनुसंधान जो रात्रंदिवस ठेवतो त्याचाच अहंकार गळून पडतो. आजच्या प्रवचनाचा सारांश इतकाच की जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला. आपण कितीही व्यस्त असलो तरीही त्या भगवंताचं नाव घ्यायला विसरू नका कारण तिथेच खऱ्या सुखाची सुरुवात आहे. तुम्हाला नामस्मरणाचा अनुभव कधी आलाय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड बुधो व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय